सुरेश धसांनी धनंजय मुंडेंविरोधातील भ्रष्टाचाराचे पुरावे हे अजित पवारांना दिलेले आहेत। धनंजय मुंडेंविरोधात पेन ड्राईव्ह भरून पुरावे आहेत आणि ते पेन ड्राईव्ह अजित पवारांना दिले अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली। पालकमंत्री असताना धनंजय मुंडेंनी 73 कोटींची बोगस बिलं उचलून भ्रष्टाचार केल्याचा आरोप धसांनी केलाय, तर सर्व आरोपींची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली। तथ्य असेल तरच कारवाई करावी अशी विनंती दादांना आम्ही करणार ना। बिगर तथ्याचं नाही आणि मी बिगर तथ्याचं बोलतच नाही। आज ते डॉक्युमेंट आणि मी त्याची सीडी जी आहे ते काय म्हणतात लिंक पेन ड्राईव्ह, त्याचा पेन ड्राईव्ह त्यांच्याकडे देणार आहे। काही पुरावे देणार आहे तुम्ही दादांना? अहो पेन ड्राईव्ह सगळेच पुरावे आहेत ना त्याचे। पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, पेनड्राईव्ह हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आलाय। पेनड्राईव्ह बॉम्ब ज्याला आपण म्हणतो, एखाद्या नेत्याने पेनड्राईव्हच्या माध्यमातून पुरावे देण्याचा विषय काढला की आपण पेनड्राईव्ह बॉम्ब म्हणतो। काय नेमकं धसांच्या या पेनड्राईव्ह बॉम्ब मध्ये असू शकतं? किती प्रकरणं असू शकतात? विक्रांत, आपण पाहिलं की 1.5 महिन्यामध्ये सर्वात मोठा आरोप या ठिकाणी केला होता की 109 हत्या या पळीमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्याचा कुठलाही अजून नाही का ऑन रेकॉर्ड नाही अशा पद्धतीचा आरोप या ठिकाणी धस यांनी केला होता। त्याच नंतर पळीचं थर्मलची जी राख आहे त्याचं जे राजकारण आहे त्यानंतर जे पवनचक्क्यांची खंडणीचं प्रकरण आहे, त्याचबरोबर वीट भट्टीचं प्रकरण असेल किंवा पीक विमा घोटाळे असतील, अशी अनेक जी प्रकरणं आहेत ती इव्हन हातभट्टीपासून तर पळीचं थर्मल राखच्या करोडो रुपयाचं उलाढालीपर्यंत हे सर्व आरोप या ठिकाणी केले गेले होते। त्यामध्ये सर्वात मोठा जो आरोप होता ते 109 लोकांचा मृतदेह पळीमध्ये सापडले आणि त्याचं प्रकरण अजून निकाल लागलं नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्याचबरोबर कालचीच गोष्ट आहे, धस यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप केला होता की ते पालकमंत्री असताना 73 कोटी रुपयाची जी कामं आहे त्यामध्ये तफावत असल्याचं आढळून आलेलं आहे। त्यामुळे या सर्व एकंदरीत प्रकरणामधले किती प्रकरणातले पुरावे हे त्या पेनड्राईव्ह मध्ये बंद आहे हे तर ते स्पष्ट होईल ते आल्यानंतरच। मात्र आज घडीला त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की मी हे सर्व पुरावे अजितदादांना देणार आहे आणि अजितदादांनी आज सकाळी जेव्हा कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी स्पष्ट म्हटलेलं होतं की जर तथ्य आढळलं तर कारवाई केली जाईल आणि त्याच तो शब्द धरत धस यांनी आता पुन्हा एकदा सांगितलेलं आहे की माझ्या पुराव्यामध्ये, माझ्या पेनड्राईव्हच्या पुराव्यामध्ये जर तथ्य असेल तर अजितदादांनी कारवाई करावी। त्यामुळे आता त्यांनी पेनड्राईव्ह दिलं की अजून दिलेलं नाहीये याबाबतची माहिती बाहेर आलेली नाही। मात्र त्या पेनड्राईव्ह मध्ये पुरावे आहेत का आणि त्या अजितदादांना त्यांच्यामध्ये तथ्य वाटतो का आणि तथ्य वाटल्यानंतर अजितदादा त्यावरती कारवाई करणार का, हे सर्व प्रश्नाची उत्तरे हे अजितदादा बैठक संपल्यावर देतीलच। मात्र तुर्तास तरी या सर्व प्रकरणावरती एकच चर्चा बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। नेमकं त्या पेनड्राईव्ह मध्ये आहे तरी काय? बैठक संपलेली आहे अशी माहिती मिळते, त्याच्यामुळे आता हे नेते जसे बाहेर येतील त्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय समोर येत आहेत ते तुम्ही वेळोवेळी पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।